नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलवर वरच्यावर मी जे काही आपल्या गव्हर्नमेंट रिलेटेड जे अपडेट्स असतात किंवा जे काही रिक्रुटमेंटच्या ज्या वॅकन्सीज आपल्या जे वॅकन्सीज निघत राहतात इंजिनिअरिंग रिलेटेड किंवा पॉली किंवा आपल्या ITI रिलेटेड, त्यावर जे काही कंपनीजमध्ये म्हणजे कंपनीज नसेल जे आपल्या सेमी गव्हर्नमेंट कंपन्या आहेत आपल्या तिन्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या प्लस सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही आहेत किंवा बाकीचे जे एक्झाम्स वगैरे सुरू असतात त्याबद्दल आपण वरच्यावर आपल्या याच्यावर चॅनलमध्ये माहिती देत असतो. तर त्या रिलेटेड सध्या फोकसमध्ये असलेली भरती म्हणजे महापारेषणची असिस्टंट इंजिनियर आणि टेक्निशियनची भरती. तर त्या रिलेटेड जे काही आता असिस्टंट इंजिनियर किंवा सहाय्यक अभियंता सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल रिलेटेड जे काही नोटीस आता यांनी दिलेलं आहे आपल्या डिपार्टमेंटल थ्रू ज्या साईटवर दिलेलं आहे किंवा न्यूजपेपर थ्रू दिलेलं आहे, त्याच्यामध्ये 170 ज्या इलेक्ट्रिकलच्या वॅकन्सी येणार आहे इलेक्ट्रिकल इंजिनियरसाठी बी और बीटेक इलेक्ट्रिकल इंजिनियरसाठी. त्याबद्दल पुढची जी प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आहे किंवा मग आता नोटीस तर आलेली आहे, आता ॲड कधी येईल किंवा किती दिवस मिळतील किंवा मग अभ्यास कसा करायचा, कोणत्या टॉपिकवर भर द्यायचं किंवा आपलं जे टाईम मॅनेजमेंट आहे किती दिवसामध्ये कोणता अभ्यास झाला पाहिजे किंवा मग पुढच्या 2-3 महिन्यामध्ये काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, त्या रिलेटेड बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा जे काही विद्यार्थी आता डायलमामध्ये आहेत, काही जण जॉब करत आहेत, काही जण प्रायव्हेट जॉब करत आहेत, काही जण सेमी गव्हर्नमेंटला वर्क करत आहेत सध्या किंवा मग काही जण फुल टाईम प्रिपरेशन करत आहेत, तर त्यांचंसुद्धा कसं काय त्यांनी पुढचं प्लॅन केला पाहिजे त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर मित्रांनो बघा, नोटिफिकेशन किंवा नोटीस हे ऑलरेडी डिपार्टमेंटनी साईटवर दिलेलं आहे, MSCTCLच्या साईटवर दिलेलं आहे. तर त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की आफ्टर 4 to 5 वीक्स ही ॲड प्रदर्शित होईल. ॲड म्हणजे काय की त्याच्यामध्ये जाहिरात येईल आणि ते सगळं त्यांनी डेट्स वगैरे देतील ते की फॉर्म फिल करायची ही डेट आहे, एक्झामची टेंटेटिव ही डेट आहे, फॉर्ममध्ये हे डॉक्युमेंट भरा वगैरे, हे जी डिटेल आपण जाहिरात म्हणतो ती आपली 4 ते 5 आठवड्यानंतर म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर त्या अँगलने जर विचार केला साधारण 27-28 तारखेला ती नोटीस आलेली आहे. 4 ते 5 आठवडे याच्यामध्ये बघा तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगतो की 2017मध्ये जेव्हा याची ॲड आली सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल आय थिंक, त्याच्यामध्ये त्यांनी 8व्या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांनी न्यूजपेपर थ्रू एक नोटीस दिली. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी 10व्या महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबरमध्ये त्यांनी ॲड दिलेली आहे. साधारण 18 तारखेला त्यांनी ॲड दिलेली आहे ऑक्टोबरच्या, म्हणजे 2 महिन्याचा गॅप त्यांनी दिलेला आहे. हे 17चं सिनियर सांगतो तुम्हाला, 17ची सिच्युएशन अशी होती 2017मध्ये. तर असं नाही की आताही तसंच होईल. त्यांनी आता काय केलेलं आहे, त्यांनी आपल्याला मार्चच्या एंडिंगला म्हणजे 28 तारखेला त्यांनी नोटीस दिलेली आहे. आता एप्रिलला जे आपण 28 तारीख आहे असं म्हणू किंवा एप्रिल पूर्ण महिना पकडू, या पिरियडमध्ये ते 4 ते 5 आठवडे होताच, म्हणजे 1 महिना म्हणजे 5 आठवडे होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मेमध्ये ते मेच्या सुरुवातीला ॲड काढतात की मेच्या एंडिंगला काढतात की तो ड्युरेशन कोणता राहील काही सांगणं सध्या कठीण आहे. परंतु आपण मिनिमम पिरियड पकडू, आपण साधारण 1.5 महिना पकडू, 15 मेच्या जवळपास किंवा 20 मेच्या दरम्यान ही ॲड येईल असं आपण गृहीत धरू. कारण आपल्याला प्लॅनिंग हे कमीत कमी वेळेसाठी करावं लागतं. जास्त वेळ जर मिळाला तर आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. त्या अँगलने जर विचार केला तर 15 ते 20 मेला किंवा मेच्या एंडिंगला ही ॲड येईल असं माझं एक अझम्पशन सांगते, माझं एक अनुभव किंवा माझं एक अंदाज सांगतो. तर त्या अँगलनी सध्या आपल्याकडे म्हणजे आता ही एप्रिलची सध्या 14-15 तारीख आहे, तर त्या अँगलने विचार केला तर आणखी 1 महिना आपल्याला ॲड यायला आणखी आहे. ठीक आहे. म्हणजे हा 1 महिना प्लस त्यानंतर ॲड आल्यानंतर 20 दिवस, आतापर्यंतचा रेकॉर्ड असा आहे की 20 दिवस ते देतात. ॲक्च्युली काही काही एक्झाममध्ये 1 महिनासुद्धा देतात, परंतु आपण कमी पकडू. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की आपण जो कमी पिरियड आहे तो पकडू. तर 20 दिवस त्यानंतर मिळतात, म्हणजे 1 महिना प्लस 20 दिवस ते म्हणजे साधारण बघा 30 आणि 20 म्हणजे 50 दिवस ते झाले, 1.5 महिना प्लस झाला. त्याच्यानंतर टेंटेटिव्ह डेट देतात ते एक्झामची, या डेटला किंवा या महिन्यामध्ये एक्झाम होईल. जर त्यांनी मेला ॲड टाकली तर जूनच्या पहिल्या वीकपर्यंत त्याची लास्ट डेट राहील. जून नंतर जुलै ऑगस्ट, आय थिंक जुलैच्या एंडिंगमध्ये किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये ही एक्झाम होईल. म्हणजे आता बघा तुम्ही जुलै जर आपण पकडलं तर सध्या एप्रिल सुरू आहे, मे, जून, जुलै. ठीक आहे. 3.5 महिने, 3 ते 3.5 महिने आपल्याला आरामात मिळतात. म्हणजे मिनिमम जरी आपण वेळ पकडला तरी मिनिमम आपल्याला 90 दिवस मिळतात. आजपासून 90 दिवस मिळतात. हा मिनिमम टाईम आहे, याच्यावरच मिळेल, 100% सांगतो, याच्यावरच मिळेल. आपण मिनिमम 3 महिने म्हणजे 90 दिवस हा पिरियड पकडतो आहे. ठीक आहे. तर हे तर आता कन्फर्म झालं, ह्या गोष्टी आता कन्फर्म झाल्या आहे कारण नोटीस ऑलरेडी त्यांनी दिलेली आहे. त्याच्यामुळे ॲड ही येणारच आहे. ॲड ही 15 मे किंवा 30 मेच्या रेंजमध्ये येईल, या काळामध्ये येईल, आपण आता तसं गृहीत धरू. त्यानंतर जूनच्या 1st-2nd वीकपर्यंत त्याची ॲडची डेट राहील, लास्ट डेट राहील, तोपर्यंत फॉर्म भरणे आहे. त्याच्या आधी तुम्ही डॉक्युमेंट रेडी ठेवणे आवश्यक आहे, कारण फॉर्म भरताना सगळे डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करून तिथे अपलोड करावे लागतील. बरेचसे डॉक्युमेंट आपण ऑलरेडी डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे. त्यानंतर जून पूर्ण गेला, जुलै एंडिंग किंवा ऑगस्टच्या 1st वीकमध्ये ही एक्झाम होईल, हे माझं मत सांगतो तुम्हाला, माझा अंदाज सांगतो.
की जुलै एंडिंग किंवा ऑगस्टचा फर्स्ट वीक, म्हणजे कमीत कमी 3 ते 3.5 महिने अभ्यासाला मिळतात. मोर दॅन इनफ आहे. तुम्हाला सांगतो 3 ते 3.5 महिने जर तुम्ही फुल टाईम अभ्यास करत असाल तर बेस्ट एकदम, म्हणजे 3 महिन्यामध्ये तुमचा अभ्यास होऊ शकतो. की त्यामध्ये बघा 3 ते 3.5 महिने म्हणजे 90 दिवसाचा वेळ आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये सीन असा आहे, सिच्युएशन अशी आहे की काही मुलं किंवा काही विद्यार्थी फुल टाईम अभ्यास करतात, काही मुली किंवा काही महिला फुल टाईम अभ्यास करतात. तर चांगली गोष्ट आहे. फुल टाईममध्ये 3 महिन्यात सफिशियंट आहे. मी तुम्हाला 100% सांगतो अभ्यास होतो. ठीक आहे. आणि दुसरं असं की काही वर्किंग आहेत, काही हाऊसवाईफ असे आहेत की ज्यांना वेळ मिळत नाही, तर त्यांनी ॲटलिस्ट, मी तुम्हाला ॲटलिस्ट म्हणतो आहे, ठीक आहे. कसं आहे की फुल टाईम जे अभ्यास करतात त्यांनी एक 10 ते 11 तास किंवा 12 तास अभ्यास करणे गरजेचे आहे. कारण 3 महिन्याचा आपण प्लॅन करतो आहे, आपण 3 महिन्याच्या वर पकडत नाही आहे. 3 महिन्याच्या वर झाले तर फारच चांगली गोष्ट आहे. तर एक 10 ते 12 तास अभ्यास आवश्यक आहे. त्यानंतर जे वर्किंग आहेत किंवा ज्यांना जॉब सोडता येत नाही किंवा काही फायनान्शियल कंडिशन वीक आहे किंवा काही प्रॉब्लेम आहे, ज्यांना आवश्यक आहे किंवा जॉब करून करावं लागेल, त्यांच्यासाठी सांगतो त्यांनी सकाळचे ॲटलिस्ट 6 ते, म्हणजे आता ड्युरेशन तुमचं वर्किंग कसं आहे त्यावर डिपेंड आहे, परंतु मी तर सांगेल की 6 ते ॲटलिस्ट 10च्या पुढंच तुमचं वर्किंग असेल असं आपण गृहीत धरू. तर सकाळी 6 ते 9 पर्यंत ॲटलिस्ट तुमचं म्हणजे साधारण 3 तास ते. त्यानंतर ऑफिसमध्ये किंवा तुम्ही काम करत असताना जर वेळ मिळत असेल तर तिथेसुद्धा तुम्ही काही ना काही तिथे रीडिंग करू शकता किंवा ॲटलिस्ट तुमचे ऑब्जेक्टिव्ह MCQ रीड करू शकता. तो प्रयत्न करा. त्यानंतर संध्याकाळी घरी आल्यानंतर 6-7 नंतर तुम्ही घरी येत असाल, त्यानंतर तुमचं जे काही संध्याकाळी फ्रेश झाल्यानंतर तुमचं फक्त जेवणाचा वेळ द्यायचा अर्धा तासाचा. त्यानंतर 7, 8, 9, 10, 11 5 तास तुमचे होऊ शकतात जर तुम्ही केले तर, म्हणजे सकाळी 3 तास आणि संध्याकाळी 5 तास. ठीक आहे. हे मी तुम्हाला तुमची जर तुम्ही युटिलाइज केले तर होईल, नाही तर होणार नाही. म्हणजे तास किती होत आहेत तुमचे, तुम्हाला फक्त 3 ते 4 महिने हा थोडा त्रास सहन करावा लागेल. जर तुम्ही जॉब सोडून करू शकत नसाल तर, जर तुम्ही फुल टाईम असाल तर फुल टाईममध्ये 10 ते 12 तास तुम्ही आरामात करू शकता आणि तुम्ही करायलाच पाहिजे, कारण आपल्याकडे फक्त 3 महिने बाकी आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही वर्किंग असाल, जर तुम्ही जॉब सोडून करू शकत नसाल किंवा हाऊसवाईफ असाल, तुम्हाला बराच वेळ तुमच्या घरात करतो, कामामध्ये जातो, जर तेही मॅनेजमेंट करू शकत असाल, घरी दुसरं कोणी असेल किंवा कोणी असं काही करणार असेल तर वेल अँड गुड. 3 महिन्यासाठी ते मॅनेज करा. आपले जे घरचे मंडळी आहेत त्यांना समजून सांगा, कारण ही अपॉर्च्युनिटी अतिशय उत्तम अपॉर्च्युनिटी आहे, चांगली संधी आहे. 3-3, 4-4 वर्षात एखाद्या वेळी संधी येते. महाट्रान्सकोचा एईचा जॉब किंवा एईचं हे जॉब प्रोफाईल हा अतिशय चांगला आहे. पुढे प्रमोशन चान्सेस खूप चांगले आहे. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला आवर्जून सांगतो, कारण की मला स्वतःला अनुभव आहे. त्याच्यामुळे पुढे प्रमोशन चान्सेस आहे आणि चांगलं जॉब प्रोफाईल आहे. तुमचं पुढचं अख्खं लाईफ सेट होऊन जातं मित्रांनो, अख्खं लाईफ सेट होऊन जातं. मी तुम्हाला 100% सांगतो. एक्सपिरियन्स मिळतो तो वेगळा, बाकी तुम्हाला दुसरं काय त्याच्या तुमच्या याच्यामध्ये प्लॅनिंगमध्ये असेल ती गोष्ट वेगळी, परंतु हा जॉब जरी मिळाला तरी तुमचं लाईफ सेट होऊन जाते पूर्ण. त्याच्यामुळे हे सगळं ॲडजस्टमेंट करा. तुम्ही जर हाऊसवाईफ असाल, तुम्ही जर घरात जास्त तुमचा वेळ जात असेल कामात, तर त्यामध्ये मॅनेजमेंट करा. तुम्हाला ॲटलिस्ट मी जे वर्किंगसाठी सांगितलं आहे 5 तास संध्याकाळी आणि 3 तास सकाळी, वर्किंग प्रोफेशनल ज्या मुलं किंवा मुली असतील किंवा विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सांगतो आहे, त्यांनी ॲटलिस्ट 8 तास तरी द्यावं किंवा 7 तास तरी द्यावं. 7 तासामध्ये टेक्निकलचा तुम्ही ॲटलिस्ट 4 तास किंवा 5 तास आणि 2 तास जे नॉन टेक्निकल आहेत त्याला द्या. ठीक आहे. नॉन टेक्निकलला स्किप करून चालणार नाही, त्याच्यावरच कट ऑफ डिपेंड राहतो. टेक्निकल हे बऱ्याच विद्यार्थ्यांचं बऱ्यापैकी चांगलं राहतं आणि जास्त करून सगळे मुलं टेक्निकलच्या मागे लागतात, तुम्हाला 100% सांगतो. कारण की त्याला स्कोअर जास्त आहे, त्याचं वेटेज जास्त आहे. 50 प्रश्न 110 मार्काला असतात आणि बाकीचे जे नॉन टेक्निकलचं आहे त्याला त्याचं वेटेज कमी राहतं. हाफ मार्कचा एक प्रश्न राहतो तो, त्याच्यामुळे त्याला कमी गृहीत धरलं जातं. पण तसं करू नका, तुमचा कट ऑफ हा त्यावर डिपेंड राहतो. बाकी टेक्निकलचं तर तुम्हाला करणंच आहे. ठीक आहे. कारण की आपल्याला 150 मार्काचा तो पेपर राहतो, 130 प्रश्न असतात. 150पैकी ॲटलिस्ट 75+ तुम्हाला आली पाहिजे, ॲटलिस्ट. बरं, त्याच्यापेक्षा वरच सांगतो मी तुम्हाला. कारण कसं आहे की जेवढं आता कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, ठीक आहे, ऑब्व्हियसली कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, पेपरचं पॅटर्नचं टफनेस वाढलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला 150पैकी हे 50% अतिशय कमी झालं. आपल्याला ॲटलिस्ट 90 मार्क्स लागतील, 150पैकी 90 मार्क लागतील. आणि बाकी जे काही आपण याच्या वाईज आहे कॅटेगरी वाईज कट ऑफ हा कमी जास्त होतोच, परंतु आपल्याला 50 ते 60च्या रेंजमध्ये जर मार्क्स असतील आणि ओपन OBC असेल तर त्यांनी 60 वरच पाहिजे. ठीक आहे. त्यांना 60च्या वरच, म्हणजे बघा 150पैकी 90 मार्काच्या वरच आले पाहिजे. त्यासाठी टेक्निकल एकदम स्ट्रॉंग पाहिजे, चांगलं पाहिजे. त्यासाठी वेळ काढा. वेळ नसेल तर तुम्ही वेळ काढा, कसं तरी ॲडजस्ट करा, कारण ही अपॉर्च्युनिटी अतिशय चांगली आहे. हीच जर महावितरणची एईची अपॉर्च्युनिटी असते मी तुम्हाला इतकं फोर्सफुली सांगितलं नसतं, परंतु ही महाट्रान्सकोची एईची अपॉर्च्युनिटी आहे. पुढचं आपण एक पॉईंट बघू मित्रांनो. हे तर तुम्हाला मी टाईमबद्दल सांगितलं आहे. टाईम मॅनेज करा, कसे करून करा, काही करा, दिवस रात्र एक करा, परंतु 3 महिने या एक्झामला द्या. 100% सांगतो तुम्हाला फायदाच होईल. ठीक आहे. आणि दुसरं असं की त्याच्यामध्ये अभ्यास करताना
काय पद्धत आपण यूज केली पाहिजे किंवा काय कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असतात, मला ॲक्च्युली कमेंट येतात विद्यार्थ्यांचे की सर आता अभ्यास सुरू कुठून करायचा, कसं करायचं, कशावर भर द्यायचा, हे असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात. त्याच्यामध्ये कुठलेच काही लिंक लागत नाही, एक तर प्रिव्हियस पेपर अवेलेबल नसल्यामुळे प्रॉब्लेम येतो. तर त्यावर मी एक सांगू इच्छितो मित्रांनो की तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की जेवढा तुम्ही वेळ त्याला देत असाल, समजा 5 तास तुम्ही टेक्निकलला देत असाल तर 2 तास नॉन टेकला द्या, पहिला पॉईंट. त्यानंतर टेक्निकलमध्ये बघा कॉन्सेप्च्युअल स्टडी म्हणजे बघा थेअरीचा अभ्यास करा. थेअरीमध्ये तुम्हाला 50पैकी टेक्निकलचं बोलतो आहे मी, 50पैकी 30 प्रश्न ॲटलिस्ट थेअरीचे राहतीलच आणि फॉर्म्युला रिलेटेड तुम्हाला राहतील. म्हणजे पुढचे 5-7 प्रश्न, 10 प्रश्न फॉर्म्युला रिलेटेड आणि बाकी प्रॉब्लेमॅटिकल राहील. म्हणजे 25 ते 30 तुमचे कन्फर्म झाले पाहिजे प्रश्न 50पैकी, ठीक आहे. कारण निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे आपण गेसिंग करू शकत नाही. इथे तुमचं जे कन्फर्म आहे तेच तुम्हाला सॉल्व करणे आवश्यक आहे. जे कन्फर्म नसेल ते सोडून द्यायचं, ते नंतर सॉल्व करायचं. कधी कधी काय होतं की आपण फ्लोमध्ये आपल्या लक्षात येत नाही, जेव्हा आपण थोड्या वेळाने परत त्या प्रश्नावर येतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की याचा आन्सर हे आहे. आणि सॉल्व करताना कधी पण तुम्हाला जर कन्फर्म नसेल तर सोडू नका, कारण निगेटिव्ह मार्किंग आहे, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, जर तुम्हाला कन्फर्म नसेल, असेल तर ठीकच आहे, नसेल तर जे नाही आहे 4पैकी जे ऑप्शन नाही आहे, ज्याचं उत्तर 100% नाही आहे ते कट करायचं. समजा 2 कट करायचे, 2 ठेवायचे, 2 मधलं मग गेसिंग करायचं. हे एकदम शेवटी करायचे. आणि गेसिंगचे प्रश्न जास्त नाही करायचे, हार्डली 5 ते 7 प्रश्न किंवा 8 प्रश्न हे गेसिंगचे करा, कारण ते जर चुकले तर तुमचं निगेटिव्हमध्ये जाईल सगळं, ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचे ॲटलिस्ट 25 ते 30 प्रश्न कन्फर्म असले पाहिजे, तसा अभ्यास करा, ते टार्गेट ठेवा. याच्यापेक्षा जास्तच पाहिजे, पण मी तुम्हाला कमीत कमी सांगतो आहे. थेअरी जर तुम्ही व्यवस्थित केली तर 50पैकी 25 प्रश्न तुमचे कव्हर होतात, 100% कव्हर होतात. थेअरीमध्ये तुमचे ते क्वेश्चनचे हे वेटेज हे कन्फर्म होऊन जाते, ठीक आहे. पहिला पॉईंट हा. त्यानंतर बघा तुम्ही जर याच्या वाईज गेले, टॉपिक वाईज किंवा आपल्या सब्जेक्ट वाईज गेले, टेक्निकलचे जे सब्जेक्ट्स आहे मेन तुम्हाला सांगतो, त्यामध्ये पहिलं आहे पॉवर सिस्टीम. अतिशय महत्त्वाचं आहे, यावर बिलकुल म्हणजे रटून टाका, म्हणजे म्हणतो ना आपण एकदम हार्डवर्क करा त्यावर. पॉवर सिस्टीम, त्यानंतर मशीन्स, त्यानंतर बेसिक इलेक्ट्रॉनिक्स हा महत्त्वाचा आहे. बेसिकमध्ये बरंच काही विचारू शकतात, बराचसा इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट इथे इन्क्लूड झालेला आहे आता कामामध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये एक्सपिरियन्स म्हणजे याच्यावरून जे आपण हे घेतो ना, काम करतो, प्रोफाईल, जॉब प्रोफाईल असतो, त्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट येतो. पॉवर सिस्टीम, त्यानंतर बेसिक इलेक्ट्रॉनिक, मशीन्स आणि एक थोडंफार आपलं बेसिक इलेक्ट्रिकल अँड नेटवर्क थेरम्स हे बऱ्यापैकी करून ठेवा. हे जे 4 टॉपिक आहे, ॲक्च्युली अजून 1-2 महत्त्वाचे आहेतच त्यामध्ये, असं नाही आहे, महत्त्वाचे बरेच आहे, पण हे 4 टॉपिक जास्त करा तुम्ही. कारण 50पैकी मी ॲटलिस्ट तुम्हाला सांगेल की 25 ते 27 प्रश्न यावर येतात, बाकीचे मग अदर टॉपिकवर येतील, ठीक आहे मित्रांनो. टेक्निकलचं वेटेज जास्त आहे, त्याच्यामुळे त्यावर भर द्या आणि 25 प्रश्न ॲटलिस्ट तुमचे बरोबर आलेच पाहिजे 50पैकी. आणि रिझनिंग आणि ॲप्टिट्यूडचं माझं असं मत आहे की इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहे त्यांचं आपलं रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड हे बऱ्यापैकी चांगलं असतं. तर त्या जर अँगलने आपण विचार केला तर रिझनिंगमध्ये तुमचे जे काही 40 प्रश्न आहे किंवा 20 मार्क आहे, 20पैकी तुम्हाला ॲटलिस्ट 17 ते 18 मार्क आले पाहिजे. आणि इकडे ॲप्टिट्यूडमध्ये 10पैकी ॲटलिस्ट 8 ते 9 आले पाहिजे, ठीक आहे. तरच तुमचं कट ऑफमध्ये नंबर लागेल. जर तुम्हाला इकडे जास्त मार्क तुमचे कटले रिझनिंगमध्ये किंवा ॲप्टिट्यूडमध्ये 50%पेक्षा कमी मिळाले तर तुमचं सिलेक्शन तिथेच कॅन्सल होईल, मी तुम्हाला आताच सांगतो. त्याचा काही कट ऑफ नसतो त्याच्यामध्ये, त्याचे काही मिनिमम मार्क्स नसतात, परंतु तिथे जर स्कोअर झाला तरच इथे तुम्हाला स्कोअर जास्त येईल. टेक्निकल तुमचं किती चांगलं असलं तरी 30-32च्या वर जायला खूप कस लागतो, म्हणजे खूप कठीण असतं ते. मी तुम्हाला फ्रँकली सांगतो, क्लिअरली सांगतो की 30-32च्या वर जायला, म्हणजे 50पैकी 30-32च्या वर तुमचे राईट आन्सर यायला हे अतिशय कठीण, खूप जास्त अभ्यास लागतो आणि खूपच चांगला आधीपासूनचा रेकॉर्ड तुमचा चांगला लागतो. रेकॉर्ड म्हणजे अभ्यास चांगला लागतो. अकॅडमिक्स वगैरे जर तुमचे पर्सेंटेज तुमचं टेक्निकल चांगलं असेल तरच ते स्कोअर होऊ शकतात 30च्या वर किंवा 32च्या वर, ठीक आहे. त्याच्यामुळे ॲप्टिट्यूड रिझनिंगवर भर द्या. आणि बाकी आपले जे थेरॉटिकलसाठी बुक्स वगैरे तुमच्याकडे असतीलच, तर त्याच्यामध्ये थेअरीमध्ये जसं आता VK मेहता आहे, हांडा आहे, त्यानंतर आपलं राजपूत सरांचं एक बुक आहे. आणि बाकीचे जे आहे बुक कोणतंच वाईट नसतं मित्रांनो, तुम्हाला परत एकदा सांगतो. खूप 1760 बुक आपण यूज करायचे नाही, 1-2च बुक चांगले यूज करायचे, ज्याच्यामध्ये बरंच आपलं टॉपिक येऊन जाईल, सिलेबस येऊन जाईल असं यूज करा. त्याच्यामध्ये बरेच आहेत आपल्या इंग्लिशमध्ये बुक अवेलेबल आहेत भरपूर. आणि आपलं MCQ किंवा ऑब्जेक्टिव्ह बेस्ड जे बुक आहे त्याच्यामध्ये JB गुप्ता यांचं आहे, VK मेहताचं सुद्धा आहे. आणि बाकी यूथ पब्लिकेशनचे जे इंग्लिशमध्ये वगैरे बुक अवेलेबल आहेत इंजिनिअरिंग लेवलचे, ते सुद्धा तुम्ही सेंट्रल लेवलसाठी यूज करू शकता. सेंट्रल लेवलचे बुक्स आहेत ते, जसं रेल्वेसाठी वगैरे कामात पडतं, सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी, ते सुद्धा तुम्ही ऑब्जेक्टिव्हसाठी यूज करू शकता, ठीक आहे, यूथ कॉम्पिटिशनचं वगैरे.
हे सगळे तुम्ही यूज करू शकता. बुक कोणतंच वाईट नाही आहे. सिलेबस आपल्याला जे आपलं सिलेबस आहे, जे तुम्हाला टॉपिक सांगितलं मी आता थोडेफार 3-4 टॉपिक सांगितले, प्लस बाकीचे पण आपला एक व्हिडिओ आहे सिलेबस रिलेटेड येईच्या, तो तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी आय बटन याच्यामध्ये देतो, आय बटनमध्ये सुद्धा देतो आहे, आणि एक व्हिडिओच्या शेवटी तुम्ही स्किप करू नका, व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला त्याच्या लिंक देतो आहे मी, ठीक आहे, ते तुम्ही बघू शकता. तर बऱ्यापैकी तुमच्या एक लक्षात आलं असेल आणि थोडंफार तुम्हाला बूस्टअप मिळालं असेल की अभ्यास कसा करावा किंवा काय कुठे काय एक फोकस करायचं वगैरे. आणि या व्यतिरिक्त आपली एक सिरीजच आहे पूर्ण महाट्रान्सकोची, त्याच्यामध्ये मी भरपूर माहिती दिली आहे. सॅलरी स्ट्रक्चर, त्यानंतर कट ऑफ किती लागतो, किंवा मग त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम पॅटर्न काय आहे, किंवा वेटेज काय आहे, किंवा अभ्यासाचं सगळं तुम्हाला काय त्याची प्रोसेस राहते. इवन जॉब प्रोफाईलसुद्धा मी दिलेलं आहे. आपल्या चॅनलवर सगळे व्हिडिओज अवेलेबल आहे. तुम्हाला फक्त एवढाच त्रास होईल की तुम्हाला चॅनलमध्ये जावं लागेल, तिथे महाट्रान्सकोची प्लेलिस्ट ओपन करावं लागेल, त्याच्यामध्ये सगळे व्हिडिओज आहे. या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर, म्हणजे आपल्या आतापर्यंत साधारण 150+ व्हिडिओ आहे, त्यामुळे सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल. महाट्रान्सकोची 20 ते 25 व्हिडिओ आहे, फक्त महाट्रान्सको स्पेशल महाट्रान्सकोची 20 ते 25 व्हिडिओ आहे. तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल त्यामध्ये, ठीक आहे. तर आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी एक काहीतरी माहिती मिळाली असेल किंवा एक एनर्जी मिळाली असेल. तर अभ्यासाला लागा, कुठेच कमी पडू नका, एकदम रात्रंदिवस एक करा. पुढचे 3 महिने अतिशय महत्त्वाचे आहेत. तुमची लाईफ चेंजिंग मंथ आहे, ते तुमचं आयुष्य बदलणारे मंथ आहे असं लक्षात घ्या, आणि अभ्यासाला लागा. कुठेच कमी पडू नका. काही थोडंफार असेल तर कमेंट करा मला, आपण त्याच्यावर आणखी व्हिडिओज घेऊ. काही गायडन्स तुम्हाला लागत असेल तर आपण देऊ, आणि पुढे मी सांगितल्याप्रमाणे आपण पुढे महत्त्वाचे व्हिडिओज जे काही आहे ते चालूच राहतील आपले, ठीक आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला, म्हणजे इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून कोणतीच महत्त्वाची माहिती तुम्ही स्किप करणार नाही. माझ्या अनुभवावरून, माझे जे काही 15 वर्षाचा टोटल अनुभव आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा, त्यावरून मी तुम्हाला माहिती देत असतो. तर या रिलेटेड तुम्ही कोणतीच माहिती स्किप करू नये, किंवा तुमच्या म्हणजे मिस करू नये, त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.